हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण आलो आहे डोंगरगडमध्ये। डोंगरगड हे छत्तीसगड राज्यामधील दुर्ग जिल्ह्यामध्ये आहे। तर डोंगरगडमध्ये आपण बमलेश्वरी माता मंदिर येथे आलो आहे। बमलेश्वरीचं दर्शनासाठी आलो आहे आपण। तर डोंगरगड हे नाव असं पडलं आहे, डोंगर म्हणजे पर्वत आणि गड म्हणजे किल्ला, म्हणून डोंगरगड हे नाव पडलं आहे। आणि डोंगरगड हे खूप प्रसिद्ध ठिकाण आहे। येथे दूरदूरून लोक दर्शनाकरिता येतात माँ बमलेश्वरीच्या। तर आम्ही येथे रोपवेच्या मार्गाने गेलो होतो। आम्हाला वेळ झाला होता, त्यामुळे आम्ही रोपवेनेच गेलो। तर रोपवेमध्ये खूप मजा आली। भीती पण खूप वाटत होती रोपवेमध्ये, कारण की तो रोपवे आहे ना, आवाज करत होता। त्यालाच आपण उडण खटोला असे म्हणतो। याच्यावर गाणंसुद्धा आहे की माँ बमलेश्वरीने बनवाया उडण खटोला, असं काहीतरी गाणंसुद्धा आहे। ते गाणंसुद्धा खूप प्रसिद्ध आहे। इथं छत्तीसगडमधील लोक हे गाणं खूप म्हणतात, खूप प्रसिद्ध आहे। माता बमलेश्वरीचं मंदिर हे 1600 फूट उंच डोंगर माथ्यावर आहे आणि या मंदिरावर जाण्यासाठी 1000 पायऱ्या आहेत। हे मंदिर हिंदू मंदिर आहे आणि हे मंदिर खूप लोकप्रिय आहे। हिंदू मंदिर असल्याकारणानं येथे रेखीव, जटीव, कोरीव काम खूप सुंदर अशा प्रकारे केलेलं आहे आणि हे मंदिर कोरीव कामासाठी खूप प्रसिद्ध आहे। हे मंदिर 11व्या शतकात बांधले गेलेले होते आणि ह्या मंदिराचं वास्तुकला खूप सुंदर आहे आणि या मंदिरामध्ये छोटे छोटे मंदिरं पण आहेत। भारतातील 51 शक्तिपीठांपैकी हे एक शक्तिपीठ आहे, जे माँ दुर्गाला समर्पित आहे आणि याचं आध्यात्मिक महत्त्व खूप आहे। रोपवेचं तिकीट आम्हाला प्रत्येकी 100 रुपये पडलं होतं आणि आम्ही रोपवेने खूप मजा केली। आता आपण मंदिरामध्ये पोचलो आहे। हे बघा रोपवेचं मेकॅनिझम कसं आहे, कसं रोपवे चालतं, यात्री बाहेर निघत आहे। याच्यामध्ये रोपवेमध्ये खूप मजा आली, खूप एन्जॉय केला आम्ही। आता वर पण पायऱ्या खूप होत्या। इथे चप्पल जुते काढण्याची जागा होती। येथे काहीही पैसे न लागता चप्पल जुते आपण इथं ठेवू शकत होतो। आणि पायऱ्या बघू शकता तुम्ही, खूप पायऱ्या आहेत। ह्या तर काहीच नाही, पुढे अजून आहेत। आणि पायऱ्या चढत चढत आम्ही सगळेजण वर गेलो। खूप मोठा दगड आहे हा। हे असे खूप मोठे मोठे दगड आहेत वर। तुम्ही पण कधी गेले तर तुम्हाला दिसतीलच। हे महादेवाचं मंदिर आहे। आता आपण बमलेश्वरीच्या दरबारामध्ये आलो आहे। जय माँ बमलेश्वरी देवी की जय। बघा, मी तुम्हाला देवी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। मंदिर खूप मोठं आहे। मग आम्ही बाहेर आलो आणि आमचं दर्शन खूप छान प्रकारे झालं। शांततेमध्ये दर्शन होते। नवरात्रामध्ये इथं खूप गर्दी असते। नवरात्रामध्ये इथं खूप मोठा उत्सवसुद्धा असतो, त्यामुळे नवरात्रापेक्षा अदर दिवशी जर कधी आपण आलो तर गर्दी कमी असते। बघा, डोंगरावरून काढलेला व्ह्यू किती सुंदर दिसत आहे। ट्रेन जात आहे खालून।